प्रेक्षकांनो, ज्यांना ज्यांना जुनी गाणी येतात ना, त्यांच्यासाठी ठरलं तर मग या मालिकेचा आजचा भाग म्हणजे पर्वणीचे जबरदस्त भाग दाखवलेला आहे आजचा त्यांनी. सुरुवातीला आपण बघतोय हा मैपत जो आहे ना, नागराजला सांगत असतो त्या प्रतिमेचं मड दाखवा, पुन्हा मारून टाका तुमच्या वहिनीला. पण साक्षी म्हणते, अण्णा अजिबात असं करायचं नाही. अण्णा, आपण या वेळेला कुणाचाही खून करणार नाही आहोत. तुम्हाला कळतंय का? ऑलरेडी त्या जागेवरती स्टे आलाय आणि त्या विलासचा खून निसरता निसरता नाकी नऊ आलेत आपल्या. अजिबात नाही अण्णा, आता कोणाचाही खून करायचा नाहीये. आता महिपत नागराजला म्हणतो, माझ्या पोरीला कसं समजावायचं ना ते माझं मी बघतो. आधी तुम्ही ठरवा काय करायचंय तसं आपण करू. तुमच्या वहिनीला ठेवायचंय का पाठवायचंय? नागराज आता विचार करायला लागलाय. नक्कीच हे प्रतिमावर हल्ला करणार प्रेक्षकांनो. पण आता इकडे बघा, अंताक्षरीमध्ये टू मच मजा आली आहे. अश्विन म्हणतो, सायली वहिनीने मस्त तयारी केली आहे खाण्यापिण्याची. आपण टीम्स पाडूया आणि लगेच सुरुवात करूया अंताक्षरीला. मग आता हे प्रतापराव म्हणतात, नाही नाही, टीम्स मी पाडणार. मला वाटतं सायली, रविराज आणि अस्मिता एका टीम मध्ये आणि बाकी आपण सगळे एका टीम मध्ये, म्हणजे आपणच विनिंग टीम. आता ही प्रिया लगेच अर्जुनला मध्ये मध्ये अशी टाळ्या देत असते. प्रेक्षकांनो, प्रियाने आजच्या अंताक्षरीचा पूर्ण फायदा घेतलाय बरं का. आता अस्मिता म्हणते, नाही नाही, मी ज्या टीम मध्ये असते ना, मी तीच विनिंग टीम असते. मग पूर्णाजी म्हणतात, ए बाळा, मला आणि प्रतापला ना खूप जुनी 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 गाणी येतात, त्यामुळे विनिंग टीम जी असेल ना ती आमचीच असणार आहे. या सगळ्यांची चढाओढ खूप मस्त जमली आहे प्रेक्षकांनो. आणि शेवट जो त्यांनी दाखवलाय ना, आहा, आज तर तुमच्या डोळ्यात अश्रू आणि हसू दोन्ही आल्याशिवाय राहणार नाही. आता या कल्पनाताई म्हणतात, पूर्णाई, आपण तर प्रतिमासाठी हे सगळं करतोय ना, हाच हेतू आहे ना आपला. पूर्णाजी कल्पनाताईला म्हणतात, हो ग बाई, माहिती आहे मला. मग आता ना हे सगळेजण एन्जॉय करत असतात, अधेमध्ये असे असे हसत असतात. आणि ही प्रिया त्या अर्जुनला स्पर्श करायचा प्रयत्न करत असते सारखा सारखा. सायली म्हणते, पूर्णाजी, पहिला मान तुमचा, करा बरं सुरू अंताक्षरी. आता सायलीचे सारखं लक्ष प्रत्येक वेळेला दाराकडेच असतं. मग आता पूर्णाजीने अतिशय सुंदर गाण्याने सुरुवात केली आहे. प्रिया मनात विचार करते, मी त्या प्रतिमेला असं घाबरलंय ना, ती प्रतिमा काही त्या रूमच्या बाहेर यायची नाही, म्हणजे तुमचा हेतू सफल व्हायचाच नाही. पण प्रेक्षकांनो, चांगल्या मनाने जेव्हा आपण कुठली गोष्ट करतो ना, ती सफल होतेच. त्याच्यामध्ये आडकाठी येतात, पण ती गोष्ट पूर्ण होते आणि नक्की होते. तर सायलीने सांगितल्याप्रमाणे पूर्णाजीने त्यांच्या गाण्याला सुरुवात केली आहे. तर गाणं असं होतं पूर्णाजीचं, एका तळ्यात होती बदके पिले सुरेख, होते कुरूप एक पिल्लू तयात एक, कोणी न त्यास घेई खेळावयास संगे, सर्वाहुनी निराळे ते वेगळे तरंगे. आहा, काय सुंदर गाण्याने प्रेक्षकांनो, खरंच डोळ्यामध्ये अश्रू आल्याशिवाय राहत नाही. पूर्णाजी पण गाता गाता अचानक रडायला लागतात आणि प्रतिमा आत्यांचं लक्ष सुद्धा सारखं त्या गाण्यांकडेच असतं प्रेक्षकांनो. पूर्णाजी म्हणतात, प्रतिमेला हे गाणं फार आवडायचं, ते गाणं ती इतकी मन लावून ऐकायची ना. मग सायली म्हणते, पूर्णाजी, किती सुंदर गाता हो तुम्ही. सायली म्हणते, आणि किती सुंदर अर्थ आहे पूर्णाजी या गाण्याचा. एखाद्याच्या वरवरच्या रूपावर जाऊ नये, त्याच्या गुणांनी तो राजाहून सुद्धा सिद्ध होऊ शकतो. मग आता प्रिया म्हणते, पुढचं गाणं मी म्हणू का? प्रतापराव म्हणतात, अगं पूर्णाईने पहिलं गाणं म्हटलं ना, ते आपण देवाला वाहिलं असं समजवायचं नाही. आता आपल्या टीम मधनं तू गाणं गा. आता सगळ्यांना वाटतं ही काहीतरी चांगलं गाणं गाईल, पण प्रियाने तिच्या स्वभावाला साजेसे असेच गाणे सगळे गायलेले आहेत प्रेक्षकांनो. तर प्रियाचं गाणं आहे, छबीदार छबी मी तोऱ्यात उभी, हजाराला लाईक्स माझ्या डीपी, म्हणतात हॅलो करतात फॉलो, असं तिनं गाणं म्हटलंय. आता मात्र सगळ्यांना फक्त अटॅक यायचे बाकी आहेत पुढे. आता ही सायली म्हणते, बाबा आता तुम्ही गाणं गा. प्रतापरावचं गाणं म्हणजे चार चांद होतं प्रेक्षकांनो. लाजून हासणे हासून ते पहाणे, मी ओळखून आहे सारे तुझे बहाणे. वा वा वा, मस्त मस्त, खूपच भारी गाणं म्हटलंय त्यांनी. पूर्णाजी म्हणतात की छान गाणं म्हटलं असं रे प्रताप. आता हा अश्विन म्हणतो, वहिनी दादासाठी गाणं म्हण. मग सायलीने अर्जुनसाठी सुंदर गाणं गायलंय, सांग कधी कळणार तुला
भाव माझ्या मनातला रंग कधी दिसणार तुला. प्रेक्षकांनो, माझा आवाज एवढा छान येत नाहीये आज, पण खरंच अतिशय सुंदर गाणं गायलंय सायलीने. प्रतिमा आत्याचं लक्ष सगळं या गाण्यांकडेच असतं. सायलीने ही जी अंताक्षरीची आयडिया काढली आहे ना प्रेक्षकांनो, ती वर्क झाली आहे. प्रत्येकाचं लक्ष प्रतिमा आत्या कधी येणार ह्याकडेच लागलेलं असतं आणि प्रतिमा आत्याची इच्छा आहे जायची, पण त्या स्वतःला का थांबवत आहे हे कळत नाहीये. अर्जुन अतिशय मन लावून सायलीचं गाणं ऐकत असतो आणि प्रिया त्याला डिस्ट्रॅक्ट करायचा प्रयत्न करत असते मध्ये मध्ये. सायलीने या गाण्याचे 2 ध्रुवपद गायलेत प्रेक्षकांनो. आता ही प्रिया त्याला अशी खुणवते, ऐकू नको गाणं म्हणून. अर्जुन म्हणतो, मी कुठे ऐकतोय असं, तो पण खाणाखुणा करतोय तिला. सायलीचं गाणं झाल्यावर अश्विन म्हणतो, वा वहिनी खूपच छान. ए दादा, वहिनीने बघ किती कमाल गाणं गायलंय, त्यासाठी दमदार रिप्लाय झाला पाहिजे तुझ्याकडनं. अर्जुन म्हणतो, गाणं आणि मी मला काही गाता विता येत नाही रे बाबा, आणि जुनी गाणी तर मला अजिबातच येत नाही. ए पूर्णाजी, तुला माहितीये मला कुठलं गाणं येतं ते. आता ही प्रिया लगेच म्हणते, अर्जुन कुठलंही गाणं तू छानच म्हणशील, म्हणणार रे गाणं. पण अर्जुनचं लक्ष सगळं सायलीकडेच आहे. तो सायलीकडे बघत बघतच गाणं म्हणतोय. त्याने गाणं म्हणलंय सायलीसाठी, ही नवरी कसली, अरे कुठे बसली ही नवरी. सायली अर्जुनचं राहिलेलं गाणं थोडंसं म्हणायला लागते, ही मनात ठसली. मग पुन्हा अर्जुन गाणं पूर्ण करतो, ही नवरी कसली, ही मनात ठसली, हिला पाहून माझं काळीज उडतंय धक 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 धक. प्रियाकडे बघून तो तोंड वाकडं तिकडे करत आता गाणं म्हणायला लागतो. प्रियाला फार राग येत असतो, तो सायलीसाठी गाणं म्हणतोय ना. सायलीला मात्र गाणं ऐकायला भारी वाटतंय खूप अर्जुनचं. असो, प्रिया मनात विचार करते, अरे यार, या दोघांचं काय चाललंय, यांचे तर आखो मे इशारे चाललेत. या अंताक्षरीमुळे या दोघांचं पॅचअप नको व्हायला. आता लगेच प्रिया म्हणते, आता माझा टर्न, माझा. कल्पना ताई म्हणतात, अगं तुझी कशी टर्न, तू तर अर्जुनच्याच टीम मध्ये ना. प्रतापराव म्हणतात, जाऊ दे ग कल्पना, ज्याला गायचे त्याला गाऊ दे, म्हण गाणं म्हण. रविराज म्हणतात, अगं म्हण तन्वी, कदाचित तुझा आवाज आपल्या प्रतिमापर्यंत पोहोचेल. तर हिनं कुठलं गाणं म्हणावं. ही लगेच गाणं म्हणते, रुपेरी वाळूत माडाच्या बनात येना, मनात येना, जवळ घेना. अर्जुनला अशी खुंबे मारत असते ती मध्ये मध्ये. आणि सायलीला खूप राग येत असतो आता. मग सायली ते गाणं म्हणते, हिला लगेच मध्ये डिस्टर्ब करून, ही दुनिया माया जाल मनुजा, जाग जरा, आळवावच पाणी कधी मोती होईल का रे, जमिनीवरती उगाच उगतील आशा आकाशातील तारे. काही बोल माझे चुकत असतील प्रेक्षकांनो, थोडंसं मला सांभाळून घ्या. तर आता सायलीने हे गाणं पूर्ण म्हटलंय जवळ. ही अंताक्षरीनं प्रेक्षकांनो तुम्हाला टीव्हीवर बघायला खूप आवडेल. मग आता सायलीचं गाणं झाल्यानंतर सगळ्यांनाच वाटतंय आता तरी प्रतिमा आत्या येतील, पण प्रतिमा आत्यांचं लक्ष आहे इकडे, पण अजून काही त्या येईना बाबा. शेवटी आता या अश्विनचा नंबर लागलाय. सायलीच्या गाण्यानंतर अश्विनने गाणं खूप सुंदर म्हटलंय. या दोघांचे आवाज अप्रतिम आहेत प्रेक्षकांनो, म्हणजे सायलीचा आणि अश्विनचा. खूपच छान गाणं गातात हे दोघं जण. मग अश्विनने गाणं म्हटलंय, तुझं मागतो मी आता, मागतो आता तुझं, मागतो मी आता, मज द्यावे एक दंता, तुझं मागतो मी आता. आणि खरंच अश्विनचा आवाज ऐकतच राहावासा वाटतोय. आता हे सगळेजण पुन्हा एकदा प्रतिमा आत्याच्या वाटेकडे डोळे लावून बसलेत आणि आता टर्न आहे कल्पनाताईंची. कल्पनाताईंनी गाणं म्हणलंय, शारद सुंदर चंदेरी राती, स्वप्नांचा झुलत झुला, साजणारे मोहणारे ऐकणारे. आता हे गाणं ऐकल्यावर प्रतिमा आत्याला खूप भारी वाटतंय बरं का तिकडे. आता मात्र हे सगळेजण गाणे गाऊन गाऊन ऍक्च्युली खूप कंटाळलेत. आता पूर्णाजी, सायली सगळेच जण बघतायत अजून कशी प्रतिमा आली नाहीये. बराच वेळ निघून गेलाय प्रेक्षकांनो, आणि शेवटी प्रत्येक गोष्टीची मर्यादा असते ना, तसं काहीच झालंय. आता मात्र अस्मिता म्हणते, आता मी म्हणणार मी. आता या पूर्णाजी म्हणतात, बस पुरे करा बरं. आता ज्या गोष्टीसाठी आपण घाट घातलाय ती गोष्ट घरातच नाहीये. प्रतिमेच्या कानावर गाणे पडताय, पण ती का बाहेर येत नाहीये. लगेच प्रिया म्हणते, बिचारी माझी आई, किती त्रास होत असेल ना तिला आतमध्ये, आपण बंदच करूयात ही अंताक्षरी. सायली म्हणते,
थांबा ना पूर्णाजी, अजूनही एक गोष्ट आहे अशी जी प्रतिमा आत्याला बाहेर आणू शकते. एक शेवटचा प्रयत्न करून बघूयात आपण. रविराज काकांचा आवाज आहे ना? रविराज काका, तुमचा आवाज ऐकून त्या नक्की बाहेर येतील. प्लीज एकदा प्रयत्न करा ना. एखादं असं गाणं आठवा ना जे त्यांना आवडायचं, ज्या गाण्यामध्ये तुमच्या दोघांच्या आठवणी आहेत, असं एखादं गाणं. आता प्रतापराव म्हणतात, अरे रविराज, खरंच आहे का रे असलं कुठलं गाणं? आता सगळेजण वाट बघतायत की रविराज कुठलं गाणं म्हणतात. रविराज पण आता जरा विचार करायला लागतात की कुठलं गाणं म्हणावं. प्रतिमा त्या आता जरा बेचैन झाल्यात, कारण कोणाचाच आवाज त्यांना येईना ना बाहेरून. मग आता थोड्या वेळाने रविराजांनी काय सुंदर गाणं म्हणलंय प्रेक्षकांनो. ऍक्च्युली हे गाणं माझं पण खूप फेवरेट आहे. का रे अबोला, का रे दुरावा, अपराध माझा असा काय झाला. का रे अबोला, का रे दुरावा. आता हे गाणं गाता गाता एकदम या रविराजांना खोकला आणि ठसका येतो आणि मग पूर्णाजी त्यांना पाणी देतात आणि सायलीने ते गाणं पुढे कंप्लीट केलंय. या प्रतिमा त्याला काहीशा जुन्या आठवणी आठवायला लागल्यात, कारण त्यांच्या चेहऱ्यावरचे हावभाव बदललेत. मग सायली पुढे म्हणते, नीच येत नाही मला एकटीला, कुणी ना विचारी दरी हनुवटीला, मान वळविशी तू वेगळ्या दिशेला, अपराध माझा असा काय झाला. का रे दुरावा, का रे अबोला, अपराध माझा असा काय झाला. तुझ्या वाचुनी रात्र जात नाही, जवळ ये जरा ये, हळू बोल काही, रात चांदण्याचा घे उशाला, अपराध माझा असा काय झाला. तर आता प्रेक्षकांनो, हा गाणं पूर्ण होता होता या प्रतिमा त्या सायलीच्या जवळ येत आहेत आणि सायलीला घट्ट मिठी मारून खूप रडतायत. जणू काही त्यांच्या आत्तापर्यंतच्या दुःखांना या अश्रूंनी वाट दाखवली आहे या गाण्यामुळे, आणि सायली सुद्धा खूप त्यांना जवळ घेऊन रडत असते. प्रेक्षकांनो, तुम्हाला खरंच जर इमोशन्स कळत असतील ना, तर तुम्हाला आजचा भाग नक्की कळणार. खरंच खूपच छान दाखवलाय हो त्यांनी, नकळत का होईना, पण हे सगळं कुटुंब आज एकत्र आलंय. रविराज आता सायलीच्या डोक्यावरनं असे हात फिरवतायत. हे तिघेही जण जवळच असतात आणि हे सगळे जण त्यांना बघून डोळ्यात पाणी आणून रडतायत. खूप वेळ प्रतिमात्याने सायलीला असं घट्ट धरलेलं असतं, जणू काही त्या सायलीची माफी मागतायत की माझं चुकलं ग, मी असं तुझ्यावर अविश्वास दाखवायला नको होता. आणि रविराज तर जणू असं म्हणतायत की खरंच माझे हे पिल्लू किती गोड आहे. सायली, खरंच ग, आम्ही तुला आतापर्यंत दूर ठेवून किती मोठी चूक केली आहे. प्रेक्षकांनो, हे कुटुंब जवळ आल्यावरती किती छान वाटेल ना. पण आता सायलीने मात्र तिचं गाणं पूर्ण केलंय प्रेक्षकांनो. मला कधी वाटलं नव्हतं की ह्या गाण्याचा कधी असाही अर्थ असेल. सायली प्रतिमात्याला पाहून पुढे गाते, तुझ्या वाचुनी रात्र जात नाही, जवळ ये जरा तू, हळू बोल काही, हात चांदण्याचा घे उशाला, अपराध माझा असा काय झाला. सॉरी प्रेक्षकांनो, मला सुद्धा गाता गाता रडू आवरलं नाही. रविराजांनी सायलीच्या डोक्यावरनं हात फिरवलाय आणि ते सुद्धा आता रडायला लागतं. प्रेक्षकांनो, किती सुंदर आठवणी असतात ना या गाण्यांसोबत. अशीच तुमची एखादी आवडती गाणी असतील तर मला नक्की कमेंट करून कळवा. आज अतिशय छान दाखवला त्यांनी हा भाग आणि या भावनिक दृश्यावर त्यांनी हा भाग इथेच पूर्ण केलाय. आणि पुढे आपण बघतोय सायली अर्जुन जवळ खूप रडते. तिला आता तिच्या आईची आठवण येते. या प्रतिमा आत्यांना बघून त्यांचा स्पर्श जाणवून ती अर्जुनला पुढच्या भागात सांगणार आहे. ती अर्जुनला सांगतीये की माझ्या आईचा स्पर्श प्रतिमा आत्यासारखाच असेल का.
प्रिया बघा ना किती भाग्यवान आहे, तिला तिची खरी आई मिळाली. मला असं वाटतंय की एकदा माझ्या आईच्या पायांना स्पर्श करून तिचा आशीर्वाद घ्यावा. एकदा माझ्या आईने मला मिठी मारून जवळ घेतलं पाहिजे. सायली खूप रडते आणि अर्जुन आता तिला असं जवळ घेतोय. प्रेक्षकांनो, काय वाटतं तुम्हाला? अर्जुन सायलीच्या खऱ्या आईवडिलांना शोधेल का? पण प्रेक्षकांनो, आजचा भाग खरंच अप्रतिम होता. खूपच छान वाटला आजचा भाग. मला नक्की कळवा तुम्हाला आजचा भाग कसा वाटला आणि तुमची आवडती गाणी सुद्धा. तर प्रेक्षकांनो, आता अर्जुन सायलीचे खरे आई बाबा नक्की शोधणार असं मला तरी वाटतंय. तुम्हाला काय वाटतंय मला सांगा. आणि प्लीज प्लीज आजच्या भागाला लाईक करायला विसरू नका. आणि माझे काही बोल चुकले असतील तर त्याबद्दल मी आधी क्षमा मागते. मला विशेष गाता येत नाही, पण आजची अंताक्षरी ऐकून मला मोह आवरला नाही. छान वाटला ना आजचा भाग? मग नक्की लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि शेअर करायलाही विसरू नका. आणि हो, पुढच्या भागातली कला अद्वैतची मंगळागौर एन्जॉय करायला विसरू नका माझ्या आवाजात. धन्यवाद.